पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। लोकशाही मराठीकडून म्हाडाच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आलाय। संरक्षक भिंती उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये हे लाटण्यात आले। भिंती फक्त कागदावरच होत्या, नागरिकांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर पाहायला मिळते। पैसे लाटण्यासाठी लोकांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे का, हा सवाल या निमित्तानं आम्ही उपस्थित करतोय। तर संरक्षक भिंती उभारण्याच्या नावाखाली म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबईत अनेक ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या आधी देखील लोकशाही मराठीनं अंधेरी महाकाली गुफा, मुलुंड, दहिसर, केतकीपाडा येथील या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला। आता विक्रोळी पार्क साइट मध्ये देखील असाच हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। नेमका हा सगळा प्रकार काय आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहुयात लोकशाही मराठीनं कसा पर्दाफाश केलाय। त्रिलोक सोसायटी आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी नुसतं कागदावरती संरक्षण भिंत या बांधण्यात आलेल्या आहेत असं दाखवलं जात आहे आणि जवळपास मागच्या 8 वर्षांपासून आतापर्यंत 19 कोटी रुपये जे आहेत मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने लाटलेले आहेत। तर लोकशाही मराठीकडून म्हाडाच्या या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला। संरक्षक भिंती उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटण्यात आलेले आहेत। तर भिंती फक्त या कागदावरच असल्याचं दिसतंय, नागरिकांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर आहे। पैसे लाटण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, हा प्रश्न आम्ही उपस्थित करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।